हॅलो एव्हरीवन. आज आपण IPC मधला सेकंड चॅप्टर बघणार आहोत आणि तो आहे म्हणजे सेक्शन 6 to 52A हा आहे. सेक्शन 6 to 52A त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर जनरल एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत. तर जनरल एक्सप्लेनेशन्स म्हणजे काय तर सगळ्या डेफिनेशन्स ज्या आहेत की आपण कुठच्याही कायद्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीचं जे चॅप्टर आहे ते हेच असतात की जनरल एक्सप्लेनेशन्सच असतात प्रत्येक ॲक्टमध्ये. त्याप्रमाणेच IPCमध्ये सुद्धा सेकंड चॅप्टर आहे जनरल एक्सप्लेनेशन्स. आपण पहिला जो चॅप्टर बघितला सेक्शन 1 ते 5 हा जो पहिला चॅप्टर होता तो ज्युरिस्डिक्शन्सचा होता की कुठपर्यंत चालतो IPC हा कुठपर्यंत आहे किंवा काय ज्युरिस्डिक्शन्स आहेत त्याला ते आपण बघितलं. आता बघणार आहोत एक्सप्लेनेशन्स म्हणजे काय तर सगळ्या डेफिनेशन्स ज्या आहेत पुढे ज्या आपल्याला लागणार आहे. तुम्ही जर बघितलं की कोणताही कायदा आहे की आता आपल्याला ओळखीचे आहेत असे किंवा मी सतत एक्झाम्पल देते असे कायदे कोणते तर मर्डर रेप याची डेफिनेशन म्हणजे एक एक पान भरून डेफिनेशन्स आहेत त्याच्या. मग त्याच्यामध्ये काही शब्द आहेत मग ह्या शब्दांचा अर्थ नक्की काय घ्यायचा तर कोणता अर्थ घ्यायचा ह्या शब्दांचा तर तो काय घ्यायचा कसा घ्यायचा कारण प्रत्येक आपण म्हणतो मराठी भाषा असेल कोणतीही लँग्वेज असेल त्याचे दोन मिनिंग निघतात. प्रत्येक वेळी दोन अर्थ असतात. मग एक्झॅक्टली कोणते मिनिंग त्याचं घ्यायचं तर हे आपल्याला जनरल एक्सप्लेनेशन्स हा चॅप्टर सांगतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत की त्या आपण आता बघणार आहोत. तर हा चॅप्टरला एखाद दुसरं तुम्हाला त्यासाठी शॉर्ट नोटला येऊ शकतं. ह्या जास्त काही याचं एक्झामला येईलच असं नाही. सो मी तुम्हाला पटापट वाचून दाखवेन पण एखाद दुसरा चॅप्टर त्यातला आहे किंवा एखाद दुसरी डेफिनेशन ही तुम्हाला 2 मार्काला किंवा शॉर्ट नोटलाच येऊ शकते. त्याच्यावर काही लॉंग क्वेश्चन्स नसतात. तर त्याच्यामध्ये पण पुढे जेव्हा मी डेफिनेशन घेईन पुढचे जसे जे सेक्शन जे पनिशमेंटचे सेक्शन्स जेव्हा चालू होतील तर तेव्हा मी काही डेफिनेशन्स तुम्हाला वाचून दाखवेन. ते एक्झॅक्ट जे सेक्शन्स वाचून दाखवेन तर तेव्हा तुम्हाला ह्यातलं मिनिंग बघून ते ओळखायचं आहे की अरे ह्याचा नक्की अर्थ काय होता कारण तिथे परत त्या सेक्शनला पुढे एक्सप्लेन करत बसणार नाही आहे किंवा एक्सप्लेनेशन्स तिथे मिळणार नाही आहेत तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला हे जे सेक्शन्स आहेत 6 ते 52A हे जे सेक्शन्स आहेत ते तुम्हाला बघावे लागणार आहेत. तर सो आपण आता स्टार्ट करूया. सेक्शन 6 जो आहे 6 आणि 7 हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे की एक्झॅक्टली डेफिनेशन म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात त्यांनी दिले की काय असू शकतं. काही एक्सेप्शन्स असतात काही गोष्टींमध्ये म्हणजे डेफिनेशन खाली दिल्या तर त्याचे सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत. मग त्या कोणत्या आहेत किंवा जरी एखाद्या ह्याच्यामध्ये सांगितलं असेल की 18 वर्षाच्या पुढच्या वयाच्या कोणत्याही जो क्रिमिनल असेल तर त्याला शिक्षा होते पण मग 18 वर्षाच्या पुढच्या प्रत्येक माणसाला शिक्षा होते का मग त्याच्यात जनरल एक्सप्लेनेशन्स त्यात एक्सेप्शन्स आहेत. मग ती एक्सेप्शन्स कोणती आहेत तर काही आपण काय म्हणूया इनटॉक्सिकेटेड असेल इन्सेंट पर्सन असेल तर त्यांना किंवा अनसाऊंड माइंडेड पर्सन असेल तर त्याला शिक्षा होत नाही. मग भलेही तो शिक्षा होत नाही म्हणजे मग त्याच्यासाठी वेगळी क्रायटेरिया आहे की जे कोणी दारू पिऊन किंवा जे इनटॉक्सिकेटेड पर्सन्स आहेत मग त्यांच्यासाठी जरी ते 18 वर्षाच्या वरचे असते तरी त्यांना काही रूल किंवा काही नियम हे थोडे वेगळे आहेत तर त्यांच्यासाठी वेगळी पनिशमेंट सांगितलेली आहे की त्यांनी जर गुन्हा केला की अनसाऊंड माइंडेड पर्सन असेल की जो 18 वर्षाच्या वरचा आहे आणि त्याने जर काही गुन्हा केला तर त्याला काहीतरी वेगळ्या म्हणजे पनिशमेंट त्याला वेगळी सांगितलेली आहे. मग हे सेक्शन 6 आणि 7 हेच सांगतो की एक्झॅक्ट त्यांचं ते एक्सप्लेनेशन दिलं आहे की हे जे मी पुढची जे एक्सप्लेनेशन सांगणार आहे त्याचं थोडक्यात त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता आपण ॲक्च्युअल जे डेफिनेशन्स आहेत त्या चालू कुठून होतात तर सेक्शन 8 पासून त्या डेफिनेशन चालू होतात. मग सेक्शन 8ला काय सांगितलं आहे तर जेंडर. फर्स्ट डेफिनेशन आहे जेंडर. तुम्ही जर बेअर ॲक्ट घेऊन बसलात मी सांगताना तर तुम्हाला जास्त लवकर लक्षात येईल. तर मोबाईलला आपल्या बेअर ॲक्ट आहेत. मी पहिल्या लेक्चरपासून सांगते की मोबाईलला बेअर ॲक्ट आहेत सो तुम्ही ते बेअर ॲक्ट घेऊन बसा. तुम्हाला जास्त पटकन कॅचअप होईल आणि जर काही डाऊट्स असतील तर तेही तुम्हाला लगेच कळतील. सो तुम्ही शक्यतो बेअर ॲक्ट घेऊन बसा. ऑनलाईन बघा बेअर ॲक्ट असतात IPCचं बेअर ॲक्ट घेऊन बसा. तर त्यातला सेक्शन 8 आहे तो म्हणजे जेंडर. The pronoun he and its derivatives are used of any person whether male or female. तर जेंडरची डेफिनेशन माहिती आहे. जर एखादा सांगितलं डेफिनेशनमध्ये आलं की एनी जेंडर वेगळे. आता जेंडर म्हणजे कोण घ्यायचं मग आपण काय म्हणतो एक्झॅक्ट म्हणजे कोणतं घ्यायचं मेल का फिमेल. मग जेंडर लिहिलं की समजायचं तो पुरुषही असेल किंवा
स्त्रीही असेल, तर दोघांनाही शिक्षा सेमच आहे. कारण काय काय ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की स्त्रियांना काही वेगळे नियम आहेत, पुरुषांना वेगळे आहेत, शिक्षा कमी सांगितल्या आहेत, काहींना जास्त सांगितल्या आहेत, काहींना एक्सेप्शन्स आहेत स्त्रियांना. मग त्यावेळी नुसतं जेंडर म्हटलं की समजायचं की सगळे म्हणजे स्त्री पुरुष कोणीही असेल त्याच्यामध्ये, तर त्या ह्याच्यामध्ये ती पनिशमेंट स्त्री आणि पुरुषाला समान आहे, म्हणून ते जेंडर. सेक्शन 9 आहे तो म्हणजे नंबर. मग त्यात काय दिलं आहे, अनलेस द कॉन्ट्ररी अपियर्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट words improving the singular number include the plural number, and words importing the plural number include the singular number. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय, सेक्शन 9 नंबरचं आहे, सेक्शन 9 आहे तो नंबर. मग नंबरमध्ये प्युरल सिंग्युलर जे काही असतील ते सगळे नंबर येतात. आता सेक्शन 10 आहे की त्यात दोन्ही सांगितले, मॅन आणि वुमन हे दोन्ही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये द वर्ड मॅन डिनोट्स द मेल ह्युमन बीइंग, आणि फिमेलचं काय आहे तर फिमेल वुमन डिनोट्स फिमेल ह्युमन बीइंग. म्हणजे स्पेसिफिकली कधी कधी म्हणतात की फक्त स्त्रियांना जर झालं की तर रेपमध्ये की स्त्रीला जर एखाद्या पुरुषाने त्रास दिला, मग कोण तर स्त्रीला पुरुषाने दिलेला त्रास हाच त्याच्यामध्ये येतो. मग लैंगिक अत्याचारमध्ये पुरुषाला सुद्धा काही स्त्रिया त्रास देतात, तर ते वेगळं येऊ शकतं. आणि रेप केसमध्ये काय आहे की स्त्रीला पुरुषाने दिलेला त्रास आहे, तर मग त्या केसमध्ये काय येतं, किंवा एखाद्या डेफिनेशनमध्ये लैंगिक अत्याचार हे स्त्रीवर पण होतात, पुरुषांवर पण होतात. पण ज्यावेळी स्त्री स्पेसिफिकली डिनोट केलं असेल तर ती वुमन हे स्पेसिफिकली डिनोट होतं, आणि जेव्हा मॅन आपण डिनोट करतो तेव्हा मेल ह्युमन बीइंग होतो. मग कधी कधी स्त्री असंही म्हटलं की मग ती लहान मुलगीसुद्धा स्त्री कॅटेगरीमध्ये येते. ओके, मग ते सांगितलं सगळ्या स्त्रिया येतात त्याच्यामध्ये, लहान मुलगीही येते किंवा म्हातारी व्यक्तीसुद्धा जी म्हातारी आहे की तीसुद्धा स्त्री कॅटेगरीमध्ये येऊ शकते, किंवा पुरुषमध्ये लहान मुलगा पण येतो किंवा एखादा म्हातारासुद्धा असतो, तर ते सगळे काय होतात तर मेलमध्ये येतात. त्यामुळे ते दोन वेगळे शब्द आहेत. नंतर सेक्शन 11 आहे पर्सन. द वर्ड पर्सन includes any company or association or body of the persons whether incorporated or not. आपण हे जे कोणी BCom आहेत किंवा कॉमर्सशी रिलेटेड आहेत तर त्यांना हे माहिती आहे की व्यक्ती किंवा आपण पर्सन म्हणतो की सेक्शन 11 सांगतोय की पर्सनमध्ये कोण येतं, स्त्री पुरुष सगळ्या प्रकारचे जे स्त्री पुरुष आहेत, किंवा कंपनीसुद्धा आपण कशामध्ये धरतो तर कंपनीसुद्धा एक पर्सनच आहे. आपण कॉमर्समध्ये बघितलेलं आहे, तर कंपनीसुद्धा काय आहे तर ती इनकॉर्पोरेट असेल किंवा नसेल तर ती कंपनी काय असते पर्सनच असते. त्यानंतर आहे सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट. सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट सेक्शन 14. द वर्ड सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट डिनोट एनी ऑफिसर और एनी servant continued appointed or employed in India or under the authority of the government. मग सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट, आता हे अशा 3 डेफिनेशन आहे, पब्लिक सर्वंट, त्यानंतर सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट आणि अजून एक आहे. तर ते असं 3 तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. सो तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, नीट शब्दांचे अर्थ आहेत त्यासाठीचे एक्सप्लेनेशन्स आहेत. तर सर्वंट सेक्शन 14 काय सांगतोय तर सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय तर आपल्या भारत सरकारचा किंवा केंद्र सरकारनी अपॉइंट केलेला असा कोणताही ऑफिसर किंवा कोणताही एम्प्लॉई हा त्याच्यामध्ये येतो. मग तो कॉन्ट्ररी बेसिसवर असेल पण गव्हर्नमेंटनी अपॉइंट केलेला असेल, मग तो 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर असेल किंवा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टवर जरी असला तरी तो सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट असतो. नंतर 8वी डेफिनेशन म्हणजे सेक्शन 17 आहे गव्हर्नमेंट. द वर्ड गव्हर्नमेंट डिनोट्स द सेंट्रल और स्टेट. गव्हर्नमेंट म्हणजे मग ते कधी केंद्र सरकार म्हणून पण ते देतात किंवा स्टेट, पण नुसतं गव्हर्नमेंट म्हटलं तरी समजायचं की ते आयदर स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यानंतर इंडिया सेक्शन 18 आहे इंडिया. इंडिया मीन्स द टेरिटरी ऑफ इंडिया एक्सक्लुडिंग द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. हे लक्षात घ्या, जेव्हा इंडिया म्हणतो तेव्हा जम्मू काश्मीर घ्यायचं नाही, इट इज एक्सक्लुडेड आहे ते. ओके, त्यामुळे हे लक्षात घ्या, आपण जर IPC मध्ये जर इंडिया म्हणतोय तर त्यात जम्मू काश्मीर येत नाही.
हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे IPC पुरतं मर्यादित आहे आपलं हे. जर आपण इंडिया म्हणतोय तर एक्सक्लुडेड, नॉट इन्क्लुडेड, एक्सक्लुडेड बाय जम्मू काश्मीर, म्हणजे जम्मू काश्मीर सोडून पूर्ण जो भारत आहे तो इंडिया ह्या शब्दामध्ये बसतो. म्हणजे इंडिया जर असं किंवा इंडियन सिटिझनशिप असली पाहिजे, म्हणजे काय तो जम्मू काश्मीरचा नको आहे त्यावेळी, जर IPCच्या अंडर कोणता गुन्हा असेल तर. ओके, पुढे आपण बघूया जजची डेफिनेशन. आता सेक्शन 18 आहे इंडिया आणि सेक्शन 19 आहे जज. आता जजमध्ये काय सांगितलं, द वर्ड जज डिनोट्स नॉट ओनली एव्हरी पर्सन हू इज ऑफिशियली डेझिग्नेटेड ॲज अ जज बट ऑल्सो एव्हरी पर्सन. परत एकदा वाचते, जज डिनोट्स नॉट ओनली एव्हरी पर्सन हू इज ऑफिशियली डेझिग्नेटेड ॲज अ जज बट ऑल्सो एव्हरी पर्सन. मतलब एव्हरी पर्सन, त्याच्या पुढे डेफिनेशन सांगते की हू इज empowered by law to give in any legal proceeding, civil or criminal, definitive judgment or judgment which is not appeal against will be definitive, or judgment which is confirmed by the some other authority will be definitive, or who is one of the body of a person which body person is empowered by law to give such judgment. ओके, आता फास्ट झालं पण मी सांगते. जज म्हणजे काय, आपण जज कुणाला म्हणतो तर आपल्या कोर्टामध्ये जे ॲज अ जज आहेत की जे जजमेंट देतात, की जे जज आहेत म्हणजे फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट असतील किंवा सिनियर मॅजिस्ट्रेट असतील किंवा डिस्ट्रिक्ट असेल, हायकोर्ट जज, तर हेच जजमध्ये येत नाही. जे कोणी आपलं ॲज अ जज म्हणून ओपिनियन देऊ शकतात किंवा ॲज अ जज म्हणून जिथे जिथे काम करतात असे सगळे पर्सन जज म्हणून येतात. मग आता जज कोण, जज म्हणजे कोण, तर आपण बघितलं तर आपल्या मॅटर फक्त कोर्टात नसतात. आपल्या ज्या मॅटर आहेत ॲज अ तुम्ही लॉयर म्हणून जे कोणी काम कराल की आपल्यालाही माहिती आहे आपल्या घरातल्याही मॅटरच्या मॅटर आहेत, तर त्या मॅटर सगळ्याच मॅटर डिरेक्टली कोर्टात दाखल होत नाही. मग त्यावेळी कोण असतं, पहिलं बघा, पहिलंच आपण जागा जमिनी किंवा सातबाऱ्याशी रिलेटेड आपण जर बघितलं, गावामध्ये सातबारे आहेत तर त्याच्याशी रिलेटेड आपण जर बघितलं तर पहिलं आपण कुठे करतो तर तहसीलदाराकडे करतो. त्यासाठी की आधी म्हणजे आम्हाला सातबारा मान्य नाही आहे किंवा सातबारावर आमचं नाव नाही म्हणून पहिले तहसीलदाराकडे आपण ती केस फाईल करतो. म्हणजे तहसीलदार सुद्धा त्यावर निर्णय घेतो की हे कसं चुकीचं आहे किंवा कसं बरोबर आहे. त्यामुळे तहसीलदार त्यावेळी तिथे जज असतो. त्यानंतर दुसरा तो प्रांत अधिकारी आहे. प्रांत अधिकारी सुद्धा काय असतो तिथे त्यावेळी जज असतो, कारण त्यांचे जे लिहिलेले ना उपविभागीय दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी, म्हणजे ज्याला दंड द्यायचं ऑथॉरिटी आहे तर दॅट इज ॲज अ जज म्हणून ते काम करतात. म्हणजे कोण, तर तहसीलदार म्हणून सुद्धा त्यावेळी तो जज म्हणून काम करतो. प्रांत अधिकारी सुद्धा काही मॅटरमध्ये जज म्हणून काम करतो. प्रांतानंतर आपण कुठे अपील करतो तर कमिशनरकडे करतो. मग कमिशनर सुद्धा त्यावेळी तिथे जज म्हणून काम करतो. त्यामुळे जे कमिशनर असेल किंवा कलेक्टर आहे, आपल्या जो जिल्ह्याचा कलेक्टर असतो तर कलेक्टर ऑल्सो द जज. त्यानंतर मेंबर ऑफ पंचायत असतो. मेंबर ऑफ पंचायत म्हणजे तुम्ही जर गावागावामध्ये बघितलं तर काही काही डोमेस्टिक व्हायलन्स सारख्या केस असतील किंवा मॅरेज पिटिशन सारख्या केस आहेत किंवा काही घरातले आपले बेसिकसुद्धा भांडणं जी असतात तर ती बघा प्रत्येक वेळी आपण वकिलाकडे नाही जात. काही लोक तर काय करतात तर गावामध्ये पंचायत बसते त्यांची आणि तिथे तो मॅटर सॉल्व केला जातो. म्हणजे दोन्ही ज्या कोण भांडणाऱ्या पार्टीज आहेत तर त्याला पोलीस पाटीलाकडे म्हणा किंवा सरपंचाकडे बसवलं जातं. म्हणजे पोलीस पाटील एक दिलेला असतो गव्हर्नमेंटनी प्रत्येक गावामध्ये, तर त्यांना तो पोलीस पाटील दिलेला असतो तर तो सुद्धा काही मॅटर सॉल्व करतो. तर त्यावेळी तो ॲज अ जज म्हणून काम करतो किंवा काही गोष्टी त्यांच्याकडनं लिहून घेतो आणि मग तो वकिलाकडे नेतो की आता हे मॅटर इथेही नाही होऊ शकत, तर त्यासाठी तुम्हाला कोर्टाचा आधार घ्यायची गरज आहे. पण त्यावेळी जी कोणी मेंबर ऑफ पंचायत जो असतो तर तो सुद्धा त्यावेळी जज म्हणून तिथे काम करतो. त्यामुळे जज या शब्दाचा अर्थ असा आपण घेऊ शकतो. पुढे सेक्शन 20 कोर्ट ऑफ जस्टिस. कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजे काय, थोडक्यात आपलं कोर्ट न्यायालय. पण न्यायालयाच्या डेफिनेशनमध्ये आपण जसं सांगितलं की पंचायत सुद्धा कधी कधी न्यायालयासारखीच असते, मग त्यामुळे तेही येतं. द वर्ड कोर्ट ऑफ जस्टिस डिनोट अ जज हू इज empowered बाय अ लॉ टू ॲक्ट judicially alone or body of a judges who is empowered by law and judicially as a body when such judge or body judges is acting judicially.
फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे पंचायत ॲक्टिंग अंडर रेग्युलेशन मद्रास कोड हॅव्हिंग पॉवर टू ट्राय डिटरमाइन, म्हणजे जी आपण पंचायत बसवतो गावामध्ये, जसं मी आता एक्झाम्पल दिलं तर त्याप्रमाणे त्यांनी एक्झाम्पल ती पंचायतसुद्धा त्यावेळी कोर्ट ऑफ जस्टिसचं काम करतं. जसं की तहसीलदार कार्यालय, ज्यावेळी तिथे केसेस चालतात, त्यांचे वार ठरलेले असतात, त्यावेळी तिथे काही मॅटर चालतात, तर मग ते सुद्धा आपण कोर्ट ऑफ जस्टिस म्हणू शकतो. कारण तिथेही आपल्याला कुठे न्याय मिळणार आहे, जजमेंट येते, ऑर्डर येते त्यावेळी तिथे सुद्धा. तर ऑर्डर मिळते म्हणजे काय, तर ते ॲज अ कोर्ट म्हणूनच ते काम करतात. त्यानंतर सेक्शन 21 जो आहे तो आहे पब्लिक सर्वंट. म्हणजे बघा झालं सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट झाला की जो गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे, तो आपल्या लोकशाहीतून आलेला नाही, तर कोणता गव्हर्नमेंटने जो कोणी अपॉइंट केला तो सर्वंट ऑफ गव्हर्नमेंट. आणि पब्लिक सर्वंट म्हणजे कोण, तर पब्लिकमधनं जो कोणी निवडून आलेला आहे, मग तो ॲज अ गव्हर्नमेंट सुद्धा म्हणून सुद्धा काम करू शकतो किंवा त्या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा काम करू शकतो, असा आहे तो पब्लिक सर्वंट. तर पब्लिक सर्वंट कोण आहे, द वर्ड पब्लिक सर्वंट डिनोट्स अ पर्सन फेलिंग अंडर एनी ऑफ द डिस्क्रिप्शन आफ्टर फॉलोइंग नेमी, की त्यातलं पहिलं आहे ते आपण कॅन्सल केलेलं आहे अमेंडमेंटमध्ये. त्यानंतर सेकंड आहे एव्हरी कमिशनर ऑफिसर इन द मिलिटरी नेव्हल एअर फोर्सेस, म्हणजे काय, तर आपले जे काही मिलिटरीमधले किंवा एअर फोर्सेस नेव्हीमधले जे ऑफिसर आहेत ते सुद्धा पब्लिक सर्वंट म्हणून, कारण आपल्या पब्लिकच्या गुडफेथसाठी ते काम करत आहे, सो इट इज अ पब्लिक सर्वंट. त्यानंतर आणि सेक्शन 21 पब्लिक सर्वंट हे जे आहे ते ह्याच्यामध्ये कोण येतं की जो पब्लिकसाठी किंवा पब्लिकच्या गुडफेथसाठी जो कोणी काम करत असतो किंवा पब्लिकला न्याय देण्यासाठी, म्हणजे बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यासाठी जो कोणी काम करत असतो तो पब्लिक सर्वंटमध्ये येतो. म्हणजे पोलिसमॅन पब्लिक सर्वंटमध्ये येऊ शकतो किंवा जेलर आहे तो येतो पब्लिक सर्वंटमध्ये. द एव्हरी ऑफिसर ऑफ द गव्हर्नमेंट हुज ड्युटी इट इज सच एज ऑफिसर, म्हणजे कोण कोण ऑफिसर येतात, तर पोलिसमॅन आहे किंवा मी जे आता म्हटलं की पोलीस पाटील असतात आपल्या इथे किंवा बॉम्बेमध्ये पोलीस पटेल्स असं म्हणतात त्यांना, तर ते जे सगळे आहे तर ते किंवा विलेज वॉचमन म्हणजे कोण, तर विलेज कोतवाल वगैरे आपण म्हणतो की तहसीलदार ऑफिसमध्ये किंवा कोतवाल वगैरे असं जे आहे तर ते सगळे पब्लिक सर्वंटमध्ये येतात. फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत. त्यानंतर अजून आपले उत्पादन कमिशनर वगैरे असतात की काही साठा मिळाला आहे कसला, अन्नाचा साठा मिळून आला आहे की जो ब्लॅकनी विकला जातो असं जेव्हा कळतं तेव्हा तिथे ॲक्च्युअल पोलीस नाही जातात, ते उत्पादक शुल्क अधिकारी वगैरे असतात तर ते जातात, तर ते सुद्धा काय आहे तर पब्लिक सर्वंटच आहेत. चौकीदार म्हणतो किंवा मेन सिटीमध्ये पोलीस स्टेशन असतं, पण बाकी ठिकाणी काय असतं, पोलीस चौकी असते गावांमध्ये किंवा जसं हायवेला पोलीस चौकी तुम्हाला दिसून येईल, तर ते चौकीतले जे चौकीदार आहेत ते सुद्धा काय आहेत पब्लिक सर्वंटच आहेत. पब्लिक प्रॉसिक्युटर्स असतील, आता आपण कोर्टाशी रिलेटेड बघितलं तर मॅजिस्ट्रेट आहेत, जजेस आहेत, हे सुद्धा पब्लिक सर्वंट आहेत. नंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर्स आहेत, हेल्थ इन्स्पेक्टर्स आहेत, म्हणजे कोणतं म्युन्सिपाल्टीमध्ये CEO असतो किंवा आयुक्त आपण म्हणतो महानगरपालिकेचा असतो, तर तो कोण असतो पब्लिक सर्वंटच आहे, तो तर ऑलरेडी आपण बघितलेला आहे. पण त्याच्या अंडर जे काम करणारे काही आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटचा डीन वेगळा असतो, सो हेल्थ डिपार्टमेंटचा हेल्थ ऑफिसर आहे किंवा स्वच्छता कमिटीवरचा स्वच्छता अधिकारी आहे की जे कचऱ्याशी रिलेटेड जे काही आहे गावची स्वच्छतेशी रिलेटेड त्याला जे दिलेलं असतं तर तो आहे, तो सुद्धा पब्लिक सर्वंटमध्ये येतो. त्यानंतर पब्लिक सर्वंटमध्ये आणि काय सांगितलं की 9व्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा, मग त्याच्यामध्ये कोण येतो की ज्याला काही गोष्टी जप्त करण्याचा किंवा रिसीव करण्याचा की ज्या इलिगली चालू असतील किंवा आपण म्हणतो असं साठा ठेवून दिला आहे कोणी काय, तर जे जप्त करण्याचं ज्या लोकांना कधी कधी तलाठी येतात बघा, तलाठी असतो किंवा सर्कल असतो, हा सुद्धा काही गोष्टी जप्त करतो किंवा आपल्याला ऑर्डर देतो की आता इथे स्टे ऑर्डर आली तुमच्या जागेवर, तुम्ही नाही बांधकाम, म्हणजे कोर्ट देतं त्याच्या आधी ही लोक सुद्धा आपल्याला ऑर्डर देऊ शकतात, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये पब्लिक सर्वंटमध्ये येतात. मग कोण की म्युन्सिपाल्टीमधले सुद्धा काही कर्मचारी आहेत की ज्यांना स्टे ऑर्डर द्यायची ऑर्डर आहे की बांधकाम सभापती किंवा बांधकामाचा जो अधिकारी आहे किंवा तो क्लर्क आहे तर त्याच्या सहीने किंवा त्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे बांधकाम बंद होतं त्याच्यावर स्टे ऑर्डर देते, तर तो सुद्धा पब्लिक सर्वंटमध्ये येतो. किंवा सिटी सर्वे ऑफिसरचे जे आहेत की आपल्याकडे मोजणी करायला वगैरे येतात
मग ते सुद्धा पब्लिक सर्वंटच असतात. किंवा रजिस्ट्रेशन ऑफिसमधले रजिस्ट्रार आहेत, सब रजिस्ट्रार आहेत, ते सुद्धा पब्लिक सर्वंट म्हणून काम करतात. किंवा टीचर्स आहेतच की जे पब्लिक सर्वंट असू शकतात. किंवा इलेक्शन अधिकारी आहेत की त्यांना, इलेक्शन अधिकारी म्हणजे कोण, तर हे जे सगळे मी आत्ता जे सांगितले ऑफिसर्स असतील किंवा साधे कर्मचारी असतील की त्यांना इलेक्शनच्या वेळी इलेक्शन ऑफिसर म्हणून एक स्पेशल त्यांना त्या दिवसापुरतं किंवा त्या दिवसांपुरतं एक त्यांना ठेवायचं. जसं की टीचर्सना काढतात इलेक्शनाची ऑन ड्युटी काढतात, टीचर्सना इलेक्शन ड्युटी असते आपण म्हणतो ना, तर त्यावेळी ते इलेक्शन ऑफिसर म्हणून काम करतात. मग त्यावेळी ते लोकसुद्धा तिथे कोण असतात, तर पब्लिक सर्वंट असतात. एक केस लॉ आहे त्याच्यामध्ये सांगितलं की टीचर्स ऑल्सो द पब्लिक सर्वंट. पण अजून एक केस लॉ आहे त्याच्यामध्ये म्हटलं बघा, गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जर कोणी लेक्चरर आहेत, तर मी टीचर्स म्हणजे कोण, जे प्रायमरी टीचर्स आहेत की ते जेव्हा इलेक्शन ऑफिसर्स किंवा त्यांना बरीचशी इतरही कामं लावलेली असतात समाज उपयोगी की शाळेत जनगणनेची कामं लावलेली असतात, मग त्यावेळी ते ऑफिसर्स म्हणून काम करतात. पण एक केस लॉ आहे, तर त्या केस लॉमध्ये काय नाही, स्टेट ऑफ गुजरात वर्सेस MP द्विवेदी असा जो केस लॉ आहे, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस MP द्विवेदी 1972. हां, तर तो जो केस लॉ सांगितला त्याच्यात गव्हर्मेंट कॉलेजमधले जे लेक्चरर आहेत की जे पार्ट टाईम करत असतील जॉब किंवा फुल टाईम, त्यांचा बाकी कोणताही ॲडमिनिस्ट्रेशनशी काहीही घेणं देणं नसतं, पण ते जर गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये फक्त लेक्चर द्यायची आणि जायचं एवढं जर काम करत असतील तर ते गव्हर्मेंट ऑफिसर्स किंवा पब्लिक सर्वंट नसतात, ते लक्षात घ्या. आपले मिनिस्टर हे सुद्धा पब्लिक सर्वंटच आहेत. त्यानंतर आहे सेक्शन 22 मुवेबल प्रॉपर्टी. द वर्ड मुवेबल प्रॉपर्टी आर इंक्लुडेड टू include corporeal property of every description except land and things attached to the earth or permanently fastened to anything which is attached to the earth. जे मूव होऊ शकते अशी मुवेबल प्रॉपर्टी. ओके. त्यानंतर सेक्शन 23 आहे तो म्हणजे रॉंगफुल गेन आणि रॉंगफुल लॉस. गेनिंग रॉंगफुली और लुझिंग रॉंगफुली. किंवा आपल्याला जी एखादी कोणतीही गोष्ट ॲज अ प्रॉफिट म्हणून मिळते, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल आहे तर आपली जी लॉटरीची तिकीट असतात त्यात आपल्याला कधी कधी गेनिंग होतं ना, प्रत्येक वेळी लॉस नाही होत, गेनसुद्धा होतो. मग अशा प्रकारे मिळालेला जो काही फायदा आहे, प्रॉफिट आहे, पण हे काय आहे, रॉंगफुल गेन आहे. हा म्हणजे नुसता लॉस नाही तर गेनसुद्धा ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्या डेफिनेशनमध्ये तेच सांगितलं आहे. रॉंगफुल गेन मीन्स gain by unlawful means of a property to which the person gaining is not legally entitled. आणि wrongful loss मध्ये सांगितलं आहे is the loss by unlawful means of a property to which the person losing it is legally entitled. तर हे जे आहे तर मी लॉटरीचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. किंवा पुढच्या ज्या डेफिनेशन आहेत डिसऑनेस्टली मधल्या, तर त्याच्यामध्ये हा शब्द परत येईल. पुढचं एक्सप्लेनेशन आहे ना सेक्शन 24चं डिसऑनेस्टली, त्याच्यामध्ये हा शब्द परत येतोय, त्यामुळे ह्याचा मिनिंग इथे आपल्याला परत एक्सप्लेन होतोय. तर तिथे तो डेफिनेशनमध्ये वर्ड आलाय म्हणून त्याचं डेफिनेशन आधी आपल्याला द्यावं लागलं की जो इलिगली आपण केलेला कोणताही व्यवहार, मग त्यात लॉस होऊ दे किंवा प्रॉफिट होऊ दे, तर त्याला काय म्हणतो आपण, तर ते हे डेफिनेशनमध्ये सांगितलं. थोडक्यात लॉटरीच्या तिकिटाचं एक्झाम्पल आपण लक्षात घ्यायचे. आता सेकंड आहे डिसऑनेस्टली, सेक्शन 24 डिसऑनेस्टली. whoever does anything with the intention of causing wrongful gain. बघा, whoever does anything with the intention of causing wrongful gain to one person or wrongful loss to the another person is said to do that thing dishonestly. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, जर आपण कोणतीही गोष्ट एखाद्या फायद्यासाठी किंवा तोट्यासाठी जरी किंवा आपल्या एखाद्या गोष्टीत फायदा झाला किंवा तोटा झाला, की जी गोष्ट आपण अप्रामाणिकपणे करतो तर ती कोणतीही गोष्ट त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर सेकंड आहे सेक्शन 25 फ्रॉड्युलंटली. अ पर्सन इज सेड टू डू थिंग फ्रॉड्युलंटली इफ ही डज दॅट थिंग विथ इंटेंट टू डिफ्रॉड बट नॉट अदरवाइज.
The intention with which act is done, it is very important. Determining whether the dishonest or fraudulently, there can be no fraud unless intention to be defraud. म्हणजे परत इथे इंटेन्शन महत्वाचं, इंटेन्शन बघितलं जातं तुमचं ह्यामध्ये. आता हे दोन क्वेश्चन जे आहेत, मी म्हटलं एक दोनच येतं, तर सेक्शन 24 आणि 25 जो आहे डिसऑनेस्टली आणि फ्रॉड्युलंटली, हा एक्झामला मात्र शॉर्ट नोटला तुम्हाला विचारू शकतात किंवा त्यातला डिफरन्स येतो की डिसऑनेस्टली आणि फ्रॉड्युलंटमधला फरक काय आहे. तर डिसऑनेस्टली म्हणजे काय, तर त्याच्यात फ्रॉड झाला आहे हे प्रूव्ह झालं पाहिजे आणि इकडे काहीतरी खोटेपणा झाला आहे, डिसऑनेस्टलीमध्ये काहीतरी खोटेपणा झाला आहे हा दिसून आला पाहिजे. आता दुसरा पॉईंट आहे, तर डिसऑनेस्टलीमध्ये कोणताही आर्थिक गेन किंवा लॉस होत नसतो. कधी कधी माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलत असतो किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी माणूस खोटं बोलत असतो, तर ते डिसऑनेस्टलीमध्ये येतं. पण फ्रॉड्युलंटमध्ये कंपल्सरी इकॉनॉमिक लॉस हा दिसला पाहिजे, म्हणजे जर असेल तर तो फ्रॉड म्हटला जातो. For the purpose of dishonesty, there may not be pecuniary or economic gain or loss, but fraudulently involves pecuniary gain or loss. तर हे दोन गोष्टी आहेत. म्हणजे आपण काय करतो, एखादं फॉल्स डॉक्युमेंट बनवतो, ह्यातून की आपल्याला पैसा मिळणार नसतो, पण त्यावेळी जो दुसऱ्याला त्रास होतो ना, तो बघण्यात आपल्याला एक आनंद असतो की दुसऱ्याला त्रास झाला मग मी खुश झाले. मग त्यासाठी आपण कधी खोटे कागदपत्र बनवतो किंवा एखाद्या प्रॉपर्टीचा विषय असेल तर एखादा भाऊ दुसऱ्याच्या नावावर वडिलांची प्रॉपर्टी असेल तर वडिलांचं मृत्यूपत्र एकच भाऊ तयार करून घेतो. मग त्यातनं दुसऱ्याला काय मिळतं का, तर नाही मिळत ती जागा, का तर यांनी मृत्यूपत्र करून घेतलेलं आहे. मग त्याच्यात आपण काही सूट फाईल करतो किंवा कायद्यात भरपूर मार्ग आहेत, ते गोष्ट वेगळी. पण बेसिकली आपल्याला प्रायमा फेसी काय दिसतंय, तर एकाने खोटे डॉक्युमेंट बनवले, तर हे डिसऑनेस्टीमध्ये येऊ शकतं. आणि त्यानंतर होणारा जो लॉस आहे मग ते आपण फ्रॉड्युलंटली म्हणू शकतो. त्यानंतरचा सेक्शन आहे सेक्शन 26. सेक्शन 26मध्ये काय दिलं आहे, तर रिझन टू बिलीव्ह, अ पर्सन इज सेड टू हॅव अ रिझन टू बिलीव्ह अ थिंग इफ ही हॅज सफिशियंट कॉज टू बिलीव्ह दॅट थिंग बट नॉट अदरवाईज. म्हणजे काय, तर कोणतंही कारण समजण्यासाठी लागणारं कोणतंही कारण जे आहे, म्हणजे एखादी जर व्यक्ती लुबाडण्याच्या हेतूने आली आहे आपल्याला का ती सहज आली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मग ते काही डेफिनेशनमध्ये हा शब्द येतो, म्हणून त्या केसमध्ये आपल्याला म्हणजे कपटीपणाने आली आहे का नॉर्मल ती आपल्याशी चौकशी करते. आपण म्हणतो ना की आज ही माझ्याशी बोलली, ती आज जरा मला विचित्र वाटते, जरा संशयास्पद बोलते. मग हे जे आपल्याला समजण्याची गोष्ट आहे का नाही हे आपल्याला त्यावेळी तिथे समजलं पाहिजे. त्यानंतर सेक्शन 28 आहे, तो म्हणजे काय, काउंटरफिट. काउंटरफिट म्हणजे आपण याला म्हणतो नकलीकरण जे म्हणतो ना, तर ते अ पर्सन इज सेड टू काउंटरफिट who causes one thing to resemble another thing, intending by means of that resemblance to practice deception or knowing it to be likely that deception will thereby be practiced. म्हणजे काय, तर त्यात जे नकलीकरण, आपण जे खोट्या वस्तू बनवतो किंवा खोटे कागदपत्र बनवतो तर ते नकलीकरणमध्ये येतं. मग त्यात एक्सप्लेनेशनमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सेम टू सेम पाहिजे, म्हणजे एकदम कॉन्क्रेंट पाहिजे असं नाही, पण साधारण सिमिलर असतील अशा गोष्टी. तर कॉन्क्रेंट आणि सिमिलरमध्ये सुद्धा फरक आहे, बरोबर की नाही. कॉन्क्रेंट म्हणजे काय, एकदम हुबेहूब दिसणारं, पण सिमिलर म्हणजे काय, साईज कमी जास्त असू शकते एखाद्या गोष्टीची, पण दिसायला एकदम सेम पण साईजला कमी जास्त. मग अशा गोष्टी म्हणजे दोन्ही गोष्टी सिमिलर जरी असेल की आता जर एखादी बांगडी मी हुबेहूब बनवली पण एकाची साईज कमी बसली आणि एकाची म्हणजे खोटी बांगडी आहे ती मोठी झाली आणि खरी बांगडी आहे ती छोटी झाली आणि आपण जर ती दुसऱ्याला दिली तर आपण म्हणतो बघ सेम बांगडी मी तुला दिली. म्हणजे काय, तर इथे चुकीचं आहे खरं तर, ती खोटी दिलेली असते बांगडी पण आपल्याला ती साईज लक्षात येत नाही. म्हणजे काय, तर ह्या डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे की त्या हुबेहूब पाहिजेच असं नाही, पण त्याचं नकलीकरण झालेलं आहे हे जेव्हा कळतं तर ते ह्या डेफिनेशनमध्ये येतं. त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स काय, काउंटरफिटचे कॉझिंग वन थिंग टू रिसेम्बल अनादर थिंग. म्हणजे काय, ठीक आहे, आपले जे दागिने जे आहेत की बँकेत आपण खोटे दागिने ठेवतो तर ते येतं. इंटेंडिंग बाय मीन्स ऑफ सच रिसेम्बल टू प्रॅक्टिस डिसेप्शन और ती खोटेपणा केला आहे हे तिथे प्रूव्ह झालं पाहिजे, हे काही इन्ग्रेडियंट्समध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 29 आहे तो डॉक्युमेंट्स आहे. आता डॉक्युमेंट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन तुम्ही आहे बघा, डॉक्युमेंट्सला शॉर्ट नोटला येऊ शकतं किंवा 2 मार्काला येऊ शकतो. The word document denotes any matter expressed or desire upon
any substance by means of letters, figures, marks, or any more than one of the those means intended to be used or which may be used as a evidence of that matter. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की कोणतंही डॉक्युमेंट म्हणजे एक साधा आपला कागद आणि त्याच्यावर लिहिलेलं काहीतरी म्हणजे डॉक्युमेंट का तर नाही. चेक ऑल्सो द डॉक्युमेंट. चेक डॉक्युमेंट आहे. कोणताही बॉन्ड पेपर जरी असला तरी तो एक डॉक्युमेंट आहे. आपण मृत्यूपत्र करतो, इट इज ऑल्सो द डॉक्युमेंट. किंवा हक्कसोडपत्र असतात आपली, हे पॉवर ऑफ अटॉर्नी, हे सगळे डॉक्युमेंटमध्ये येतात. मग चेकसुद्धा डॉक्युमेंटमध्ये येतो, हे लक्षात ठेवा. तर तो एक डॉक्युमेंट आहे. नंतर व्हॅल्युएबल सिक्युरिटी सेक्शन 30. द वर्ड व्हॅल्युएबल सिक्युरिटी डिनोट्स अ डॉक्युमेंट विच इज purports to be document whereby any legal right it is created, extended, transferred, restricted, executed, extinguished or released or whereby any person acknowledges that he lies under legal liability or has not a certain legal right. त्यात त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे. A writes his name on back of the bill of exchange as the effect of this endorsement, it is transfer the right to bill to any person who may become lawful holder or endorsement is a valuable security. तर व्हॅल्युएबल सिक्युरिटीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, तर व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे काय, जर एखादं डॉक्युमेंट आहे सेक्शन 30 म्हणजे तर व्हॅल्युएबल सिक्युरिटीमध्ये काय सांगितलं की बिल ऑफ एक्सचेंजच्या मागे जर आपण चेक जरी असला तरी प्रत्येक वेळी आपण जात नाही बघा. चेक आपण एखाद्याला देतो की जा माझे जरा पैसे काढून दे, मग त्याच्या मागे जो जाणार असतो त्याची पण सही लागते आणि आपलीही सही तिथे लागते. म्हणजे आपण त्यातून ट्रान्सफर करतो. जसं त्यांनी डेफिनेशनमध्ये सांगितले की काही एक्सटेंडेड, ट्रान्सफर, रिस्ट्रिक्टेड म्हणजे असे कोणतेही डॉक्युमेंट की जे आता त्याला दिलं म्हणून आपल्याकडचा संबंध संपला असं नाही. तर चेकच्या मागे आपण लिहितो मग इट इज अ व्हॅल्युएबल सिक्युरिटी. म्हणजे आता कोर्टामध्ये जर तुम्ही बघितलं तर एन्डॉर्समेंट घातलेली असते. म्हणजे कोणताही डॉक्युमेंट म्हणजे साधा कागद जरी असला आणि जर तुम्हाला जर कोर्टात साधा कागद आहे माझ्या सहीचा कोऱ्या कागद म्हणून जरी तुम्हाला जर सबमिट करायचं आहे कोर्टात तर मागे एन्डॉर्समेंट घालावी लागते. मग तो काय होतो, एन्डॉर्समेंट घातल्यानंतर इट इज तो कागद कोर्टाला एक लायबल झाला की हा कोर्टचा कागद आहे किंवा कोर्टाची सही झाली, शिक्का झाला, तर ते कोर्टाशी तो आता लायबल झालेला आहे की हा कोर्टाचा कागद म्हणून एन्डॉर्समेंटमध्ये इट इज अ व्हॅल्युएबल सिक्युरिटी. मग आपल्यासाठी आत्ता जो कागद असतो तो एकदा कोर्टाचा शिक्का बसला की काय होतो, व्हॅल्युएबल सिक्युरिटी होतो. दॅट इज व्हॅल्युएबल सिक्युरिटी. त्यानंतर आहे सेक्शन 31 विल. विल डिनोट्स टेस्टामेंटरी डॉक्युमेंट. विल म्हणजे काय, तर आपलं मृत्यूपत्र जे आपण म्हणतो ते की ज्यांनी टेस्टामेंटरी डॉक्युमेंट आहे ते इट इज टेस्टामेंटरी डॉक्युमेंट. त्यानंतर सेक्शन 32 वर्ड्स रिफरिंग टू ॲक्ट इन्क्लूड इलिगल ओमिशन्स इन एव्हरी पार्ट ऑफ दिस कोड एक्सप्रेस वेअर अ कॉन्ट्ररी इंटेन्शन अपियर्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट वर्ड्स विच रेफर टू ॲक्ट डन एक्सटेंडेड ऑल्सो लिगल ओमिशन्स. म्हणजे काय सांगितलं आहे 32 सेक्शनमध्ये, तर कोणतीही इलिगल किंवा लिगल आपण जी कृती करतो आणि त्यानुसार वापरलेले जे शब्द आहेत म्हणजे मराठी त्याला म्हणतात कृतीचा निर्देश करणाऱ्या शब्दांमध्ये अवैध आकृतीचा समावेश होतो. म्हणजे जरी एखादा आपण कमिशन करताना सुद्धा जर काही चुकीचं आपण जर वर्ड्स डिनोट करतोय म्हणजे बघा इन एव्हरी पार्ट ऑफ दिस कोड एक्सप्रेस व्हेरी कॉन्ट्ररी इंटेन्शन अपियर्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट वर्ड विच रेफर टू ॲक्ट डन एक्सटेंडेड ऑल्सो टू इलिगल ओमिशन. म्हणजे जर अकृती म्हणजे जरी इलिगल इथे गोष्ट होत असेल तरी ती या डेफिनेशनमध्ये त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यानंतर ॲक्ट और ओमिशन सेक्शन 33 आहे ॲक्ट और ओमिशन. द वर्ड ॲक्ट डिनोट्स ॲज वेल ॲज द सिरीज ऑफ द ॲक्ट ॲज अ सिंगल ॲक्ट. द वर्ड ओमिशन डिनोट्स ॲज वेल ॲज द सिरीज ऑफ द ओमिशन्स ॲज अ सिंगल ओमिशन. म्हणजे काय ॲक्टमध्ये काय सांगितलं आहे, वेल सिरीज ऑफ द ॲक्ट ॲज अ सिंगल ॲक्ट म्हणजे कोणतीही कृती किंवा आपण अकृती म्हणूया त्याला की कृती किंवा अकृती म्हणजे एखादी चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट की जी लिगली बाउंडेड आहे ती जी आपल्याला एक्सप्लेन करायची तर ती त्याच्यामध्ये येते. नंतर सेक्शन 34 ते 38 आहेत ते सेक्शन 34मध्ये काय सांगितलं आहे, तर ॲक्ट डन बाय सेव्हरल पर्सन्स इन फर्दरन्स ऑफ अ कॉमन इंटेन्शन. म्हणजे कॉमन इंटेन्शनची डेफिनेशन सेक्शन 34मध्ये दिलेली आहे. मग सेक्शन 34
तुम्ही जर कोणताही, आता तुम्ही चार्जशीट वगैरे बघितली की ज्याच्यात एकापेक्षा जास्त आरोपी आहेत, अशी जी कोणतीही चार्जशीट असू दे, मग ती रेपची असेल किंवा मर्डर असेल की ज्याच्यात जास्त आरोपी आहेत, तर तिथे ना काय लिहिलं असतं, सगळे सेक्शन, मर्डरची केस आहे तर 302 सेक्शन असतं, रीड विथ 34, मग रीड विथ किंवा RW असं लिहिलेलं असतं तिथे, की रीड विथ म्हणजे काय, RW असं लिहिलेलं असतं. रीड विथ 34, रीड विथ 34 म्हणजे काय, जे कोणी ऑफिसर्स म्हणजे लॉ ऑफिसर्स आहेत, की पब्लिक प्रोसिक्युटर्स असतील, पोलीस इन्स्पेक्टर्स असतील, जजेस असतील, तर रीड विथ 34 सेक्शन सोबत वाचायचा. म्हणजे लक्षात ठेवायचं की तिथे एकापेक्षा जास्त आरोपी आहेत आणि त्यांनी सेम गुन्हा केलेला आहे. म्हणजे एका आरोपीवर हा फक्त 302 लावलेला नाहीये, तर सगळ्या की ज्यांचं कॉमन इंटेन्शन आहे असं सगळं. आता सेक्शन 34 मध्ये कोणतं केस लॉ येतो, तर आपण निर्भया केस म्हणूया. तर त्या केसमध्ये बघा, मर्डर कोणी केला ऑलरेडी ॲक्च्युली, तर त्या बसमध्ये असलेल्या लोकांनी तिच्यावर मर्डर केला, पण त्याच्यामध्ये जो बसचा ड्रायव्हर होता तर त्याने काय मर्डर ॲक्च्युली मर्डर म्हणते, रेप काय त्यांनी केला नव्हता, पण रेप मर्डर दोन्हीही होतं. तर रेप काय त्यांनी केलेला नव्हता, तर रेप कोणी केला, बसमध्ये मागे असणाऱ्यांनी रेप केला, पण बस ड्रायव्हरला सुद्धा तिथे आरोपी केलं. मग त्या बस ड्रायव्हरला आरोपी का केलं, तर त्यांनी म्हणजे कॉमन इंटेन्शन होतं ना त्याच्या मागे, की त्याने बस थांबवायला पाहिजे होती, पोलीस स्टेशनमध्ये बस नेऊ शकला असता तो, किंवा पोलीस जिथे आहेत, पण नाही, त्यांनी त्यांना मदत केली. मग तेव्हा सेक्शन 34 लावला जातो, की जेव्हा प्रत्यक्षपणे एखादा व्यक्ती मदत करत नाही तरी त्याचं इंटेन्शन त्यांना मदत करण्याचं असं, तेव्हा ते कॉमन इंटेन्शन म्हणून तिथे म्हटलं जातं. म्हणजे तिथे 2 किंवा अधिक पर्सन आहेत तर ते कॉमन इंटेन्शन. आता 35 सेक्शन आहे, वेन सच अन ॲक्ट इज क्रिमिनल बाय रिझन ऑफ इट्स बिंग डन विथ क्रिमिनल नॉलेज ऑर इंटेन्शन. म्हणजे काय, तर सेम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की इथे काहीतरी चालू आहे, किंवा आपला सुद्धा उद्देश तेच असतो की शेजारच्यांच्या घरी भांडण झालंय किंवा कोणीतरी त्यांच्याकडे गेलंय, तर आपल्याला माहीत असते की आपण ते मिटवायला जाऊ शकतो भांडण, पण आपण मुद्दामून ती मजा बघत असतो की नाही होतंय ते चांगलं आहे, होऊ दे, मला पण येणे एकदा असेल, कुणाच्या तरी दुसऱ्याच्या करवी का होईना वाईट होतंय ना समोरच्याचं. दॅट इज सेक्शन 35. सच अन ॲक्ट इज क्रिमिनली बाय रिझन ऑफ इट्स बिंग डन विथ अ क्रिमिनल नॉलेज ऑर इंटेन्शन. त्यानंतर सेक्शन 36 आहे, इफेक्ट कॉज पार्टली बाय ॲक्ट और पार्टली बाय ओमिशन. म्हणजे आपल्या कृतीमुळे कोणत्याही जरी थोडा जरी चूक असेल किंवा थोड्या जरी म्हणजे पूर्ण आपण पार्टिसिपेट नसलो तरीसुद्धा ती कृती आपण कुठेतरी सबमिशन आहे, आपलंसुद्धा त्याच्यात पार्टिसिपेशन आहे म्हणून त्यात आपल्याला घेतली जातं. त्यानंतर सेक्शन 37 आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, कॉपरेशन बाय डुईंग वन ऑफ अ सेव्हरल ॲक्ट्स कॉन्स्टिट्युटिंग अन ऑफेन्स. आपण एक कृती करतो पण त्याच्याशी रिलेटेड एक खोटं बोललं की अनेक खोटी बोलायला लागतात, तर ते हा सेक्शन सांगतो की आपल्या एका कृतीला सुद्धा दुसरी म्हणजे दुसरी इल्लिगल कृतीला आपली एक कृती अवलंबून असते किंवा ती डिपेंड होऊ शकते तो गुन्हा घडण्यासाठी. तर दॅट इज सेक्शन 37 आहे, कॉपरेशन बाय डुईंग वन सेव्हरल ॲक्ट कॉन्स्टिट्युटिंग अन ऑफेन्स. म्हणजे मी त्याच्याशी रिलेटेड केलं, मी इथे बसून काहीतरी केलं आहे, पण मी इथे बसून काहीतरी केलं तर तिकडे त्याला काहीतरी धोका पोचतोय किंवा क्राईम होतोय, तर ते मी त्याच्याशी संलग्न झाले ना, त्याच्याशी संलग्न झाले त्या ऑफेन्सची. म्हणजे आपण काही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आहेत, मी काहीतरी क्लिप व्हायरल केली, मी म्हणजे कोणत्याही क्रिमिनल्सने एखादी म्हणजे क्लिप व्हायरल केली, म्हणजे क्लिप व्हायरल करणारा वेगळा असतो, पण मग ती क्लिप बघून दुसरा त्या व्यक्तीवर जर रेप म्हणजे केस लॉ आहे असा की रेप करायला गेला तो व्यक्ती त्याच्या म्हणजे त्यांनी म्हणजे ही एखाद्या मुलीवर रेप करायला एखाद्या मुलीची क्लिप बघून तिसराच व्यक्ती तिच्यावर रेप करण्यासाठी जातो का, तर तिची मी अशी क्लिप बघितलेली म्हणजे ती तशीच मुलगी आहे किंवा ती काही अशीच ह्याच प्रकारची मुलगी असू शकते. म्हणजे काय, मी काहीतरी क्लिप व्हायरल करते त्याचा इफेक्ट तिच्यावर दुसऱ्यामुळे होतोय, तर त्याच्याशी मी तिथे संलग्न आहे, त्यामुळे त्या कृतीबद्दल मलाही शिक्षा होऊ शकते. आता सेक्शन 38. सेक्शन 38 पर्सन कन्सर्न इन अ क्रिमिनल ॲक्ट may be guilty of a different offense. म्हणजे परत सेम आहे, म्हणजे जे 34 ते 38 सेक्शन हेच सांगतं, वेअर सेव्हरल पर्सन आर एंगेज और कन्सर्न इन अ कमिशन ऑफ अ क्रिमिनल ॲक्ट दे मे बी गिल्टी और डिफरंट ऑफेन्सेस बाय मीन्स ऑफ दॅट
ऑफेन्स. म्हणजे काय, एखादा दरोडा घालायला जातो, जर एखादा ग्रुप दरोडा घालायला जातोय पण त्यातला एक दरोडा घालतो, दुसरा फक्त चोरी करतो, तिसरा ते दरोडेखोर ज्या घरात त्या माणसाचा मर्डर करतात, म्हणजे पूर्ण ह्याला काय म्हणतो आपण, दरोडा म्हणतो. बरोबर. एक मोरके आहे त्याच्यावर काय येणार, दरोड्याचं येणार. पण एका व्यक्तीवर मर्डरची केस होणार, दुसऱ्यावर चोरीची केस होणार. मग हे जे सेम ऑफेन्सेसमध्ये आहे तर त्यांना एकाच सेक्शनमध्ये एकाच केसमध्ये घेतलं जातं, पण प्रत्येकावर वेगवेगळे चार्ज लावले जातात. जर ह्याच्यावर रेपचा चार्ज लावला तर दुसऱ्यावर अटेम्प्ट टू रेपचा चार्ज लावतील, पण ते एकाच गुन्ह्यामध्ये येतात. सो त्या 38मध्ये हे सांगितलेलं आहे. त्यानंतर 39 सेक्शन 39 व्हॉलंटरीली, म्हणजे रेपच्या डेफिनेशनमध्ये वेगळी ती व्हॉलंटरीली पार्टिसिपेटेड आहे का नाही आहे, किंवा इच्छापूर्वक सांगितलं आहे का, इच्छा नसताना पण तिच्यावर रेप केला आहे, इच्छा असताना रेप केला आहे. मग काही वेळी जर 16 वर्षाची मुलगी आहे, तिला सगळं नॉलेज आहे, मग तिने तिची इच्छा बोलून दाखवली की म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्ससाठी तर तिने इच्छा बोलून दाखवली, तर आपण काय म्हणतो, इट इज अ रेप. का तर 18 वर्षाच्या वरच्या मुलीला तो बोलण्याचा अधिकार आहे, पण लहान मुलींनी जरी कन्सेंट असेल तरी सुद्धा तो रेपच होतो. म्हणून ती ह्यामध्ये व्हॉलंटरीली डेफिनेशन आहे ती ह्या केसमध्ये येऊ शकते. अ पर्सन इज सेड टू कॉज अन इफेक्ट voluntarily when he causes it by means whereby he intended to cause it, or means which is time of employing those means he knew or had reason to believe like it is a cause it. म्हणजे काय की जे त्या रेपची केस सांगितली तीच 39मध्ये. आता सेक्शन 40मध्ये म्हणजे ऑफेन्सची डेफिनेशन दिलेली आहे की एक्सेप्ट द चॅप्टर्स अँड सेक्शन्स मेन्शन इन अ कॉस्ट 2 and 3 दिस सेक्शन द वर्ड ऑफेन्स डिनोट्स मेड पनिशेबल बाय दिस कोड. ऑफेन्समध्ये काय सांगितलेलं आहे की क्राईम वेगळा आणि ऑफेन्स वेगळा. जी काही कृती इलिगली होती दॅट इज क्राईम, आणि ज्या कृतीला शिक्षा सांगितलेली आहे दॅट इज ऑफेन्स. ओके. त्यानंतर सेक्शन 41 स्पेशल लॉ इज अ लॉ ॲप्लिकेबल टू द पर्टिक्युलर सब्जेक्ट. म्हणजे आता आपण करोनाचं घेऊया, तर करोनाशी रिलेटेड आपत्ती व्यवस्थापन हा आपला कायदा असला तरी करोनाचे नियम काही वेगळे करायला पाहिजेत. आता आपत्ती व्यवस्थापनमध्ये सुनामी आहे, आपले वादळं आहेत, किंवा ज्वालामुखी झाला आणि त्या सगळ्याला ही लागू होतं, किंवा दुष्काळ आहे, किंवा खूप पाणी भरणं आहे, ओला दुष्काळ असेल, मग त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनचा नियम त्याला लागू होतो, तोच करोनाला लागू होईल का, तर नाही. मग करोनासाठी एक स्पेशल लॉ बनवला की जो फक्त करोना रोग गेल्यावर तो लॉ संपणार आहे, पण जोपर्यंत करोना हा आजार किंवा रोग आहे तर त्यासाठी स्पेशल बनवा की करोनाच्या ॲक्ट खाली किंवा कोविडच्या ॲक्ट खाली काही रूल त्यांनी बनवले की नाही बाहेर पडायचं. काही वेळा संचारबंदीमध्ये फक्त की ग्रुपने 5च्या वरच्या ग्रुपने बाहेर नाही पडायचे, पण आता काय आहे सगळं कंपल्सरी. आता करोनाच्या रूलमध्ये काय आले संचारबंदी की आता कोणीच बाहेर पडायचं नाही, घरातच गरजेपुरतं एकेकानेच बाहेर पडायचं, सेफ डिस्टन्स ठेवायचं. पण अदरवाईज आपल्याला संचारबंदी बरेच वेळा लागू होते, इलेक्शनच्या वेळी कायम संचारबंदी लागू होते, तर तेव्हा आपलं हे आत्ता जी सिच्युएशन आहे ती त्यावेळी होत असते का, नसते. दिवसभर आपण फिरत असतो, पण 5-5च्या ग्रुपने किंवा ग्रुपने नाही फिरायचं, एकट्याने फिरायचं. पण आता कोविडचा जो रूल आला किंवा स्पेशल लॉ आला त्याने काय सांगितलं की एकट्यानेच बाहेर पडायचं, दॅट इज स्पेशल लॉ. त्यानंतर काही लोकल लॉ, नंतरचा सेक्शन काय सांगतो 42वा सेक्शन 42 दॅट इज लोकल लॉ. लोकल लॉ इज अ लॉ ॲप्लिकेबल ओनली टू पर्टिक्युलर पार्ट ऑफ इंडिया. जसं की आता जम्मू काश्मीर साठी वेगळे रूल आहेत, मग ते काय झाले तिकडचे लोकल लॉ झाले, ते इंडियाला कारणीभूत नाही. काही बॉम्बे रेग्युलेशन्स ॲक्ट आहेत किंवा आपले स्टॅम्पिंगचे ॲक्ट आहेत. मग स्टॅम्पमध्ये आता इतर ग्रामीण भागातला स्टॅम्प वेगळा, शहरातले स्टॅम्प वेगळे. मुंबईसाठी काही वेगळे आहेत कारण ती मेट्रोपॉलिटन सिटी आहे आणि बाकीच्या नुसत्या सिटी आहेत, मग त्यांना रूल वेगळे आणि बाकीच्यांना वेगळे. जसं की आपले मोबाईलचं सुद्धा बघितलं तर मुंबईसाठी सिम कार्ड वेगळं आहे आणि ऑल ऑफ इंडिया महाराष्ट्र अँड गोवा ह्याच्यासाठी सिम कार्ड वेगळं आहे. म्हणजे हे काय झालं, लोकल झाले काही गोष्टी. तसं हे लोकल लॉ आणि स्पेशल लॉ यामध्ये फरक आहे. त्यानंतर आहे सेक्शन 43 आहे legally bound to do. The word illegal is applicable to anything which is an offense or which prohibited by law or which furnishes ground for civil action, and a person is said to be legally bound to do whatever it is illegal in him to omit. म्हणजे काय, कोणती कृती काही गोष्टी
काही कृती ह्या काही करण्यास आपण म्हणजे त्या लिगली बाउंडेड नाही आहेत अशा सगळ्या आहेत ते इलिगलमध्ये येतं. नंतर इंजुरी सेक्शन 44 दॅट इज इंजुरी. द वर्ड इंजुरी डिनोट्स एनी हार्म वॉट एव्हर इलिगली कॉज टू एनी पर्सन इन अ बॉडी माइंड रेप्युटेशन और प्रॉपर्टी. आता इंजुरीमध्ये काय येतं तर नुसतं शरीराला झालेली दुखापत म्हणजे इंजुरी नाही. आपल्या रेप्युटेशनला सुद्धा जर काही हार्म पोचलं, आपलं गुडविल जे असतं तिथे कुठेतरी आता बऱ्याचशा केसेस आहेत की यांचं एखादी प्रोडक्ट आता जसं की थम्सअप किंवा कोल्ड्रिंकमध्ये की त्याच्यामध्ये आळ्या आहेत, कॅडबरी म्हणजे ॲक्च्युली दिसून येत नाहीत त्या, पण त्या कंपनीचं नाव मोठं होताना ते रेप्युटेशन कमी यावं म्हणून काही जण खोटं हे करतात. मग दॅट इज त्याला सुद्धा इंजुरी म्हणतात. मेंटल इंजुरी झाली काही बाबतीत रेप्युटेशनच्या बाबतीत सुद्धा जे काही हार्म पोहोचतो दॅट इज इंजुरी. Section 45 that is life. The word life denotes the life of a human being unless the contrary appears from the context. म्हणजे काय तर जीवन, लाईफ म्हणजे जीवन की जे माणसाचं जीवन आपण जे म्हणतो दॅट इज लाईफ. सेक्शन 45 लाईफ म्हणजे आपलं मनुष्याचं लाईफ. सेक्शन 46 दॅट इज डेथ. आपण लाईफ इम्प्रिझमेंट वगैरे हे पुरेसे आहे. परत पनिशमेंटचे टाईप आहेत त्यात लाईफ इम्प्रिझमेंट आहे म्हणजे काय मनुष्य. तसंच डेथचं सुद्धा दिलेलं आहे. द वर्ड डेथ डिनोट्स द डेथ ऑफ द ह्युमन बिंग अनलेस द कॉन्ट्ररी अपियर्स फॉर द कॉन्टेक्स्ट. म्हणजे काय तर आपण मर्डरच्या केसमध्ये जर मर्डर करायला एखादा व्यक्ती गेला आणि तो माणूस मेलाच नाही, नुसती दुखापत झाली, त्याला उद्देश असतो मर्डरचा पण होत नाही, मग त्यावेळी आपल्याला डेथची डेफिनेशन ॲक्च्युअल करणे. मग 302 सेक्शनमध्ये काय सांगितलं आहे तर जेव्हा डेथ होईल दॅट इज मर्डर, पण ते नाही झालं तर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे तो वेगळा सेक्शन आहे. आपण ज्याला म्हणतो की हाफ मर्डर, पण हाफ मर्डर ही कन्सेप्ट अख्ख्या IPC दिसणार नाही. त्यामुळे हाफ मर्डर हे आपल्या क्लासरूमच्या बाहेर ठेवून यायचा हा शब्द कधी पण. हाफ मर्डर हा शब्दच नाही आहे. मग काय आपण म्हणतो अटेम्प्ट टू मर्डर हे म्हणायचं. हाफ मर्डर हा शब्द नाही आहे कुठेही क्राईममध्ये आपल्या सब्जेक्टमध्ये. तर सो इट इज अ अटेम्प्ट टू मर्डर. अटेम्प्ट टू मर्डर झालं म्हणजे अटेम्प्ट झाला पण मर्डर नाही झाला, मग त्यावेळी डेटची डेफिनेशन येते. जेव्हा डेथ होईल तेव्हाच मर्डर होतो म्हणजे तेव्हा 302 सेक्शन लागू होतो. नंतर 47 सेक्शन ॲनिमल. द वर्ड ॲनिमल डिनोट्स एनी लिव्हिंग क्रिचर्स अदर दॅन अ ह्युमन बिंग. म्हणजे लाईफमध्ये काय आलं तर ह्युमन बिंगचं आयुष्य आलं, पण ॲनिमलमध्ये काय आलं की जे ॲनिमल्स आहेत मग ते कोणतेही असतील, मग ते कीटक असेल, प्राणी पक्षी सगळे ॲनिमलमध्ये येतात. त्यानंतर आहे 48मध्ये सेक्शन 48 दॅट इज वेसल. द वर्ड वेसल डिनोट्स एनिथिंग मेड फॉर कन्व्हिनियन्स बाय वॉटर ऑफ अ ह्युमन बिंग्स ऑर ऑफ प्रॉपर्टी. की कोणत्याही वेसल्स म्हणजे जे पाण्याद्वारे आपल्या हितासाठी असेल किंवा मग ते नेव्हीशी रिलेटेड असेल, कोणतंही असेल, मग जे काही जलयान असतील, बोटी आहेत, काही आहेत, तर ते वेसलमध्ये येतं. त्यानंतर 49 दॅट इज इयर अँड मंथ. wherever the word year or the word month is used, it is to be understood that the year of the month it is reckoned according to the British calendar. वर्ष आणि महिना असं जेव्हा येईल कुठेही की ह्या वर्षाच्या खालची 18 वर्षाच्यांना वेगळं, 18 वर्षापेक्षा खालच्या मुलांसाठी वेगळे रूल किंवा 18 वर्षापेक्षा वरच्या जे कोणी ह्युमन बिंग आहेत त्यांना वेगळे रूल असं असतं. म्हणजे वर्ष म्हणजे कोणती जी आपण ब्रिटिश कॅलेंडरनुसार जी वर्ष म्हणतो म्हणजे वय मानताना आपण काय घेणार तशी वर्ष घेणार. ब्रिटिश कॅलेंडरनुसार आपण मराठी कॅलेंडरनुसार नाही आपण मानत ना, किंवा मुस्लिम कॅलेंडरनुसार आपण मानतो का आपलं वय नाही मानत. मग आपण कधी आपले बर्थडे सेलिब्रेट करतो ब्रिटिश कॅलेंडरनुसार. दॅट इज ब्रिटिश कॅलेंडरनुसार आपण जे काही अकॉर्डिंग टू द ब्रिटिश कॅलेंडर ते फॉलो करायचे इयर आणि मंथ, ते इयर आणि मंथ. त्यानंतर सेक्शन 50 इज अ सेक्शन. हे सेक्शन 50 is a section. The word section denotes one of those portions of the chapter of this code which are distinguished by prefix numeral figures. म्हणजे तुम्ही जर आता ह्या बेअर ॲक्टमध्ये बघितलं तर ह्या साईडचे जे नंबर डिनोट्स करतात
45, 46, 47 हे सगळे काय आहेत, सेक्शन आहेत. पण हे काय आहे, इकडे डिनोट केलंय ते पेजिंग आहे, पेज नंबर आहे. पण आपण पुस्तक उघडले तर वरती पुढे इथे जर काही असेल तर ते काय चॅप्टर नेम आहे. पण हे जे आहे पुस्तकाच्या जे आपल्या डाव्या हाताला जे नंबर डिनोट होतात, मग ते सिंग्युलर असतील, प्युरल असतील, तर दॅट इज सेक्शन. मग त्यात सब सेक्शन्स येतात, तर ते सगळे सेक्शन्स आहेत. आर्टिकल्स आहेत, कॉन्स्टिट्यूट आर्टिकल असतं, सो ते सेक्शन्स आहेत. CPCला रूल आहे, मग हे सगळे ह्या साईडला डिनोट होतात, तर ते सगळे सेक्शनमध्ये येतात. त्यानंतर 51 आहे, सेक्शन 51 ओथ आहे. द वर्ड ओथ इन्क्लूड्स अ सोलमन अफर्मेशन सबस्टिट्यूटेड बाय लॉ फॉर एन ओथ and any declaration required or authorized by law to be made before public servant or to be used for the purpose of a proof whether in a court of justice or not. ओथ म्हणजे आपण जी शपथ घेतो ती प्रत्येक, आता तुम्ही कोर्टात आला, कधीही कोणतं काम असेल किंवा आपली साक्ष असेल किंवा साधं ॲफिडेव्हिट दिलं तरी आपल्याला ओथ घ्यावी लागते. मग ती कोर्टासमोर आपण गीतेवर हात ठेवून शपथ घेतो, तर त्याला सुद्धा शपथच म्हणतात. आणि आपण ॲफिडेव्हिट बाहेर जेव्हा तयार करतो तेव्हा त्या सुपरवायझर असेल किंवा आपले जे एस असतात, तर तिथे जे आपण घेतो तर ते सुद्धा काय आहे, तर ती सुद्धा ओथच आहे. किंवा बॉन्ड पेपर तयार करताना आपण बॉन्डवर शपथ लिहून देतो की मी शपथेद्वारे सांगत आहे. मग तहसीलदार समोर ते कागद आपण ॲफिडेव्हिट करतो, तर ती सुद्धा ओथच आहे. मग ती कोर्टात घेतलेली असो किंवा कोर्टाच्या बाहेर घेतलेली असो, ओथ इज अ ओथ. ओके. त्यानंतर सेक्शन 52 आहे गुड फेथ. नथिंग इज सेड टू बी डन और बिलीव इन अ गुड फेथ विच इज डन और बिलीव विदाउट ड्यू केअर अँड अटेन्शन. गुड फेथ म्हणजे काय, की आपण जी गोष्ट चांगल्या रीतीने करतो. काही ह्याच्यात येतं की गुड फेथ म्हणजे काही केसमध्ये येईल की इलिगल आहे पण माझं इंटेन्शन चांगलं होतं, तर ते गुड फेथ त्याचं ते मिनिंग आहे. त्यानंतर सेक्शन 52 गुड फेथ आहे आणि सेक्शन 52A दॅट इज लास्ट सेक्शन. तर लास्ट सेक्शन काय सांगतं, तर हार्बर म्हणजे काय, आसरा देणं. हां, तर हार्बर म्हणजे काय, एक्सेप्ट इन अ सेक्शन 157 अँड सेक्शन 130 इन केस, म्हणजे 157 आणि 130 ते सोडून बाकीच्या harbor is given by a wife or husband and the person harbored. The word harbor include supplying of a person with shelter, food, drink, money, clothes, arms, ammunition or means of convenience, assisting a person of any means some kind of. म्हणजे काय, तर आपण जिथे जिथे आसरा म्हणून एखाद्या व्यक्तीला ठेवलेलं असतं, म्हणजे आपण चोरीच्या केसमध्ये असेल किंवा काय, की आपण चोराला आसरा दिला, आपल्याला माहिती आहे की याने चोरी केली, तरी अशा लोकांना जर आपण हार्बर केलं तर ते आपण सुद्धा तिथे गुन्हेगार होतो. मग त्या डेफिनेशनमध्ये हा शब्द येईल म्हणून एक्सप्लेनेशनमध्ये आधीच त्यांनी त्याची डेफिनेशन दिलेली आहे. मग आता आपले डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये की हजबंडनी वाईफला मेंटेनन्स द्यायचा, व मेंटेनन्समध्ये आसरा देणं आहे की तुझ्या घरात तिला राहायला दे, अशी सुद्धा ऑर्डर जजेस टाकतात. तर सो इट इज म्हणून हा शब्द महत्त्वाचा आहे. तर हा सगळ्यात शेवटचा सेक्शन आहे सेक्शन 52A. असे आपले सेक्शन 6 टू सेक्शन 52 मध्ये एक्सप्लेनेशन आहे. हे काही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर हे महत्त्वाचं नाही, पण पुढे डेफिनेशनमध्ये तुम्हाला शंका येईल की अरे मॅडमनी डेफिनेशन ही सांगितली, मग ह्या शब्दाचं मिनिंग हे नाहीच आहे, मग हे का, मग त्या एखाद्या वर्डचं मिनिंग या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं असतं, त्यामुळे त्या डेफिनेशनमध्ये ते मिनिंग येणार नाही. म्हणून हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे की तुम्ही हा वाचा, पुढे जर डेफिनेशन आली त्यात एखादा शब्द आला तर आपण लगेच एक्सप्लेनेशनमध्ये काढून आपण त्याचं ॲक्च्युअल मिनिंग बघायचं आणि तो लगेच काढायचा. म्हणून हा चॅप्टर महत्त्वाचा आहे. आज आपण आपला हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, थँक्यू.